महत्वाची बातमी आहे। ठाणे आणि मुंबईमध्ये ठिकऱ्या गद्दारांच्याच उडणार असल्याचं राऊत म्हणाले। मतदार यादीमध्ये घोटाळा केला नसता तर विधानसभेतच ठिकऱ्या उडाल्या असत्या असंही त्यांनी म्हटलंय। तर हिंदुत्व सोडण्यानं तुमच्या विधानसभेला ठिकऱ्या उडाल्या असं उत्तर नवनाथ बन यांनी दिलं। पालिका निवडणुकीमध्ये तुमचा भ्रमाचा भोपळा फुटेल असं देखील बन म्हणाले। ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ठिकऱ्या गद्दारांच्याच उडत। खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीमध्ये तर ठिकऱ्या तेव्हाच उडाल्या होत्या। महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला निवडून आणलेलंच नाही आहे, एक लक्षात घ्या। मी वारंवार सांगतो, कारण इतक्या जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये कुठे जल्लोष झाला नाही। निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून मतदार यादीत घोटाळे करून पैशांचा प्रचंड वापर करून यंत्रणा विकत घेऊन आपण जिंकलेला आहात। पण हे महानगरपालिका निवडणुकीत चालणार नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे तुमच्या विधानसभा निवडणुकीला ठिकऱ्या उडाल्या। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत तुमचा भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही गद्दारीची भाषा करू नका। गद्दार कोण आहे हे जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला घरी बसवण्याचं काम केलंय। तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडलेत, त्यामुळे महापालिका निवडणुकीत देखील तुमच्या ठिकऱ्या उडतील आणि तुमचा भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय